आणि आता एक महत्त्वाचा रिपोर्ट आहे। गेल्या आठवडाभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे वसई, विरार आणि नालासोपाऱ्यातल्या अनेक भागात पुराची स्थिती निर्माण झाली आहे। पण गंभीर बाब म्हणजे पावसाचा जोर ओसरून सुद्धा अगदी 5व्या दिवशीही या शहरांमधलं पाणी ओसरलेलं नाहीये। त्यामुळे वसई विरारकरांचं प्रचंड आर्थिक नुकसान तर झालंच आहे, पण रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीला सुद्धा मोठा फटका बसलाय। वसई, विरार आणि नालासोपाऱ्यातली सध्याची परिस्थिती काय, पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। चार दिवस लाईट नाही तर आम्ही काय करणार? पाणी नाही मग पाण्यामध्ये भाजून आंदोलन करणार की वर्ष झालं ओव्हरहेड वायर कसे काय तुम्ही अंडरग्राउंड वायरिंग करायला पाहिजे ना। त्यासाठी काय नाही तरी अंडरग्राउंड करा, काय तरी व्यवस्था करा। तुम्ही जे दृश्य पाहताय ती काही एका तळ्यासाठी किंवा नदीकाठी वसलेली लेक साइड किंवा रिव्हर साइड टाउनशिप नाहीये। ही दृश्य आहेत तब्बल 5 दिवसापासून पाण्यात बुडालेल्या वसई आणि विरार, नालासोपाऱ्यातल्या बहुतांश परिसरांची। सलग 5 दिवसांच्या पावसानं मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या वसई विरारमधील नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागला। मुसळधार पावसानं रेल्वे सेवा ठप्प झाली। पुरामुळे अनेकांच्या घरातला विद्युत पुरवठा खंडित झाला। एवढंच काय तर अनेक भागात पिण्याचं पाणीही मिळेनासं झालं। सध्या वसई विरारमधील परिस्थिती पूर्वपदावर येतेय, पण अजूनही विरारमधला एमबी इस्टेट परिसर, रश्मीनगर, तिरुपती नगर आणि युनिटेक सोसायटी परिसरात पाणी कायम आहे। नालासोपाऱ्यात स्टेशन जवळचा पूर्व भाग, संतोष भुवन, बिलालपाडा, भान्यूबाग, पेल्हार आणि रिचर्ड कंपाऊंड परिसर अजूनही पाण्याखाली आहे। तिकडे वसईमधल्या बहुतांश परिसरातलं पाणी ओसरलंय। मी सध्या एखाद्या समुद्रकिनारी किंवा तलावाच्या किनारी नाही, तर मी आहे वसई आणि नालासोपाऱ्याला जोडणारा एव्हरशाईन परिसर आहे। त्या परिसरात हा सगळा जलभराव आपण पाहू शकतोय, पाणी तुंबलेलं आहे। वसई आणि विरारला, नालासोपाऱ्याला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे आणि या रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। ज्या भागात पाणी ओसरलंय तिथले लोक आता जीवनावश्यक वस्तू, किराणा माल खरेदी करण्यासाठी दुकानांच्या चक्रा मारतायत। अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं वाण सामान मिळणंही मुश्किल झालंय। पेट्रोल पंपांवरही लोकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत। जीवनासाठी आवश्यक वस्तू आहेत, साहित्य आहेत, खाद्यपदार्थ आहेत, ते देखील घ्यायला त्यांना बाहेर पडता येत नव्हतं। सध्या मी डीमार्ट बाहेर उभी आहे आणि डीमार्ट बाहेर देखील आपण पाहतोय की नागरिक कशा पद्धतीने जमले आहेत, जे किराणा मालाचं सामान आहे ते खरेदी करण्यासाठी, कारण का इतक्या दिवसांनी ते घराबाहेर पडले आहेत आणि जे आवश्यक वस्तू आहे, सामान आहे, ते इथे खरेदी करताना हे सगळे नागरिक आहेत ते आपल्याला दिसत आहेत। विरारमध्ये आत्ता खरं तर काही दिवसांनंतर ऊन पडलं आहे, मात्र आता ही लोक बाहेर पडले आहेत। साफ करता आता ते 4 तास झालं सफाई केली, आता पण तरी पण सगळं आहे असं। पाणी निघतंय का आतलं? पाणी नाही, पाणी आम्ही काढलं सगळं। आता पाणी आम्ही सगळं साईडवरून जातो, हे आतमध्ये जाऊन घेऊ शकता। पण हे एवढंच नुकसान झालंय का? आतमधून आहे जे ड्रोवर आहे ते सगळं, ते मेडिसिन आहे ते सगळं ते जाम झालेलं आहे। म्हणजे अजूनही सामान आहे? अजूनही सामान आहे, ते सगळे ड्रॉवर पॅक झालेलं आहे आणि ते जाम झालेलं आहे। ते ड्रॉवरमध्ये जे औषध आहे ते पण आम्हाला पिकायला लागेल, ते पण कमीत कमी ₹1,00,000 औषध असेल। आता हे परत खरेदी करून परत रिस्टॉक करायला लागेल, ते सगळं डिस्ट्रॉय करायला लागेल आम्हाला। वसई विरार या परिसरात पाणी साचणं ही काही यंदा पहिल्यांदाच घडलेली घटना नाही। गेल्या काही वर्षापासून या परिसरात अशाच पद्धतीनं पाणी साठत असून परिसरात वेगानं झालेलं नागरीकरण हे त्याचं मुख्य कारण आहे। वसई विरार शहर 380 चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारलंय। हा संपूर्ण भाग समुद्र सपाटीपासून कमी उंचीवर आहे। पश्चिमेकडे समुद्र, पूर्वेकडे तुंगारेश्वर सारखा डोंगराळ भाग। मुसळधार पाऊस आणि समुद्राला भरती एकाच वेळी आल्या शहरात पाणी साठून राहतं। तसंच वाढतं औद्योगिकरण आणि स्वस्त घरांमुळे इथली लोकसंख्या झपाट्यानं वाढली। मात्र ही शहरं वाढत असताना त्याचं नीट प्लॅनिंगही झालेलं नाही। नाल्यांवर अतिक्रमण करून ते बुजवण्यात आले। तसंच रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूंना बांधकामं वाढल्यानं रेल्वे सेवाही कोलमडते। ज्या पद्धतीत किंवा ज्या परिस्थितीत त्यांनी हे 5 दिवस काढले आहेत ते अत्यंत भीषण आहे आणि जी विकास कामं सुरू आहेत त्या विकास कामांचा फटका इथल्या नागरिकांना बसला असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र
त्यांना एकाच गोष्टीची खंत आहे की आपले लोकप्रतिनिधी ज्यांना आपण इतक्या विश्वासाने निवडून दिलं ते लोकप्रतिनिधी मात्र त्यांच्याकडे फिरकले सुद्धा नाही या 5 दिवसात. त्यामुळे वसई विरारकरांना यातून कायमची सुटका म्हणजेच पाणी जे भरतं त्यांच्याकडे त्यातून कायमची सुटका कधी मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. वसई विरारमधील पाणी तुंबण्याची समस्या लक्षात घेता निरी आणि IIT सारख्या संस्थांनी अभ्यासपूर्ण अहवाल सादर केले. त्या आधारे होल्डिंग पॉन्ड विकसित करण्यासाठी 400 कोटींचा प्रस्तावही तयार करण्यात आला. मात्र हा प्रस्ताव सध्या थंड बस्त्यात पडू नये. आता गरज आहे की या प्रस्तावावर गंभीर विचार करून त्याची तातडीनं अंमलबजावणी करण्याची. अन्यथा ही पूरस्थिती भविष्यात आणखी गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. वसईहून मनोज सातवीसह जुई जाधव, NDTV मराठी.